रस्त्यासाठी गिरोली येथील नागरिक रस्त्यावर गिरोली वासियांनी केले रास्ता रोको आंदोलन। खासदार अमर काळे आणि आमदार प्रतापदादा अडसड यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला काही काळ स्थगिती। गिरोली ते पुलगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर इतके खड्डे आहेत की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडतो। गिरोली वासियांसाठी पुलगाव ही बाजारपेठ असल्याने गावातील नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुलगाव येथे जावे लागते। या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुलगाव येथे जातात। याच रोडवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने रस्त्यावर खोदकाम झाल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। मुख्य म्हणजे धामणगाव तालुक्यात येत असलेल्या गिरोली गावाचे धामणगाव पर्यंतचे अंतर 17 ते 18 किलोमीटर आहे, तर पुलगावचे अंतर 4 ते 5 किलोमीटर आहे। त्यामुळे शिक्षण वैद्यकीय सेवेसाठी त्यांना पुलगाव सोयीचे पडते। गिरोली वासियांनी आंदोलन सुरू करताच जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांची आंदोलनाची भेट घेतली आणि या रस्त्याचे अंदाजपत्रक बनवणे सुरू असल्याचे सांगितले। तर आमदार प्रताप अडसड यांनी अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून सदर रस्ता 30-54 निधीत टाकावा असे आदेश दिले। खासदार अमर काळे यांनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट दिली। त्यावेळी त्यांनी माझ्या कोट्यात उपलब्ध असलेल्या DPDC निधीतून रस्ता मंजुरीसाठी टाका असे जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्याला आदेश दिले। जनतेकडून हा रस्ता 3 महिने मुदतीत बनवून द्यावा अशी मागणी खासदार अमर काळे यांच्याकडे केली असता त्यांनी ते तितक्या कमी कालावधीत शक्य नसल्याचे सांगितले। तर गावकऱ्यांनी 26 जानेवारीपर्यंत रस्ता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।